वक्फ बोर्ड में कि अभी आपको ये बिल लाना है। सर वी ऑब्जेक्ट। इनका वोट बैंक जो है, ये वोट बैंक खुश करने के लिए, एक समाज को खुश करने के लिए जो है यहाँ पर इस बिल का विरोध कर रहे हैं। महाराष्ट्रात महायुतीच्या सरकारला लोकसभेच्या निवडणुकीत मोठा फटका बसला आणि यानंतर आता सरकारनं दुरावलेल्या मतदारांना जवळ करण्याच्या हालचाली सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। कारण राज्य सरकारनं मार्टीच्या महाराष्ट्र ॲक्शन कमिटी ऑफ मौलाना आझाद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या स्थापनेला परवानगी दिली आहे। या संस्थेचा फायदा नेमका कुणाकुणाला होणार आहे? तर राज्यातल्या मुस्लिम, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, ज्यू, सिख आणि पारसी या समाजांना फायदा होईल। राज्यातल्या अल्पसंख्याकांचं हे मागासलेपण दूर करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मार्टीसारखी एखादी संस्था अस्तित्वात आणण्याची मुस्लिम समाजाची मागणी होती। मार्टी संस्थेसाठी एकूण 11 पदं निर्माण केली जाणार आहेत आणि या संस्थेसाठी सरकारनं 6,25,00,000च्या खर्चाला मंजुरी सुद्धा दिली आहे। मार्टी ही संस्था बार्टी, सारथी, महाज्योती आणि अमृतच्या धर्तीवरती आधारित असणार आहे। राज्यामधल्या अल्पसंख्याक समाजांचा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाशी संबंधित समस्यांचा या संस्थेमार्फत अभ्यास केला जाणार आहे। आता अल्पसंख्याकांसाठी एखादी संस्था एखाद्या सरकारनं निर्माण करणं ही तशी खूप कॉमन गोष्ट आहे, पण मार्टीची स्थापना ज्या वेळेला होते ती वेळ खूप महत्त्वाची आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात MMD फॅक्टरचा म्हणजे मराठा, मुस्लिम आणि दलित मतांचा महायुतीला मोठा फटका बसल्याचं बोललं गेलं। त्यामुळे राज्यातल्या मुस्लिम मतांकरता मार्टीची स्थापना एक मास्टर स्ट्रोक असल्याची चर्चा होते। महायुतीच्या काही प्रमुख उमेदवारांच्या पराभवात मुस्लिम मतदारांचा फॅक्टर किती मोठा होता हे समजण्यासाठी किंवा तुम्हाला समजवण्यासाठी मी माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांचं उदाहरण मांडते। धुळे मतदारसंघातनं सुभाष भामरेंचा 3,831 मतांनी पराभव झाला। धुळे लोकसभेतल्या सटाणा, धुळे शहर, धुळे ग्रामीण, मालेगाव बाह्य आणि शिंदखेडामध्ये सुभाष भामरेंना आघाडी होती, पण मुस्लिम बहुल असलेल्या मालेगाव मध्यमधनं त्यांच्या विरोधक शोभा बच्छाव यांना 1,94,327 पेक्षा अधिक मतांची आघाडी मिळाली आणि सुभाष भामरे पराभूत झाले। इकडे मुंबईमध्ये भाजपचे मिहिर कोटेचा यांच्या ईशान्य मुंबई मतदारसंघात आणि उज्ज्वल निकम यांच्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात सुद्धा मुस्लिम मतांचं गणित हे गेम चेंजर ठरलेलं होतं। लोकसभेमध्ये महाविकास आघाडीनं 48 पैकी 30 जागा जिंकल्या तर महायुतीनं 17। लोकसभेच्या निकालावरनं विधानसभेचं गणित मांडायचं ठरवलं तर महाविकास आघाडी विधानसभेमध्ये 150+ जागा तर महायुती 130 जागांवरती विजयी होण्याचा अंदाज व्यक्त केला जातो। त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये एकेका जागेचं महत्त्व प्रचंड वाढलेलं आहे, मोठं आहे। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यातल्या मुस्लिम समाजानं महाविकास आघाडीच्या पारड्यात झुकतं माप दिलं होतं। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार मार्टीच्या माध्यमातून मुस्लिमांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याची सध्या चर्चा रंगते। महायुती सरकारच्या विधानसभेच्या तयारीनंतर आता आपण बातमी बघणार आहोत